नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नवनीतमधील स्वाध्याय 8.2 पहिला प्रश्न पहा. येथे बेरीज आहे, गुणाकार आहे आणि भागाकार आहे, मिक्स प्रक्रिया आहे. तर आपण काय करणार, कंचे भागू बेव हा रूल अप्लाय करणार. कंचे भागू बेव हे आपल्याला माहिती आहे, बरोबर आहे. कंस असेल तर आधी आपण कंस सोडविणार. चे म्हणजे काय, गुणाकार, परंतु कसा, कंसाच्या बाहेर असणारा गुणाकार. 3 येथे पाहता 5/7 याप्रमाणे हा कंस आधी सोडविणार, नंतर कंसाच्या बाहेर जो नंबर आहे त्याने मल्टिप्लाय करणार. म्हणजे कंचे, नंतर भागाकार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी याप्रमाणे. येथे आधी भागाकार करणार, नंतर गुणाकार करणार, नंतर बेरीज करणार याप्रमाणे. 7/9 प्लस 7/9 हे गुणिले 7 आणि भागाकार चिन्ह आहे, गुणाकारामध्ये रूपांतरित करू तर 9 वर जातील आणि 7 खाली येतील, बरोबर आहे. ही किंमत आपल्याला काढायची आहे. पहा आता एवढ्यामध्ये गुणाकार आहे तर हे 9 आणि हे 9 कॅन्सल होतील, हे 7 कॅन्सल होतील, बरोबर आहे. काय राहत आहे 7/9 आणि हे प्लस हे 7/9. दोघांचाही छेद सारखा आहे, एकच छेद घेऊ शकतो आपण. आणि अंशाची बेरीज 7 अधिक 7 म्हणजे 14. उत्तर काय मिळेल, 14/9. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, दुसरा प्रश्न. 3/5 च्या 4/3 मध्ये किती मिळवल्यास हा अपूर्णांक मिळेल. पहा इथे च्या आहे, चा, ची, चे किंवा च्या असे शब्द असतील तर या दोघांमध्ये गुणाकार असतो. च्या म्हणजे असा गुणाकार आहे याप्रमाणे, कंस आणि त्याच्या बाहेर नंबर, म्हणजे हे काय झालं, च्या झालेलं आहे. किंवा चा, ची, चे याप्रमाणे, म्हणजे हा गुणाकार आहे, या दोन नंबरमध्ये गुणाकार आहे. च्या म्हणजे गुणाकार. किती मिळवल्यास, सपोज x मिळवल्यास. उत्तर आपल्याला हे पाहिजे, याप्रमाणे याचा अर्थ आहे, बरोबर आहे. पहा इथे गुणाकार आहे, हे 3 आणि हे 3 कॅन्सल होतील, बरोबर आहे. काय राहील 4/5 प्लस x इक्वल टू 1/5. आपल्याला काय पाहिजे, फक्त x पाहिजे. हा नंबर कसा प्लसमध्ये आहे, हा अपूर्णांक प्लसमध्ये आहे, इकडे आणल्यानंतर मायनसमध्ये होईल. म्हणजे x इक्वल टू 1/5 हे मायनसमध्ये होतील 4/5, बरोबर आहे. ही वजाबाकी करू आता. पहा दोघांचाही छेद सारखाच आहे, छेद सारखा असेल तर आपण एकच छेद घेणार आणि अंशाची वजाबाकी. 1 - 4 म्हणजे काय होईल, -3 किंवा 1 - 4 करा इथे, 1 - 4. छेद समान आहे, एकच छेद घेणार आणि अंशाची वजाबाकी. 1 - 4, 1 - 4 म्हणजे -3 होतील आणि भागिले 5. उत्तर हे मिळेल आपल्याला -3/5. -3/5 ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा प्रश्न. 3.1/4 या व्यवहारी अपूर्णांकाची किंमत किती. याचं पॉईंटमध्ये उत्तर काय असणार आहे. याप्रमाणे संख्या आहे 3.1/4. याला आपण असं लिहू शकतो, 3 पूर्णांक आहेत आणि प्लस 1/4, बरोबर आहे. असं लिहिता येते आपल्याला 3 अधिक 1/4 याप्रमाणे. 3 + 1/4 हे 3 + 1/4 म्हणजे काय, 1ला 4ने भागितलं आपण म्हणजे 0.25 येईल, बरोबर आहे. 1ला 4ने जर भाग दिला आपण, 1ला 4ने भागायचं आहे. 1 लहान आहे, येथे 0 पॉईंट घेणार आपण. 0 घेतला, 4 2 8, बाकी 2 राहतील. पुन्हा 0 घेतला तर 4 5 20. ही व्हॅल्यू किती आहे, 0.25. पहा दोघांची बेरीज 3.25. 3 अधिक 0.25 म्हणजे 3.25. 3.25 ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर.
पहा हे असंही काढता येईल तुम्हाला, असंही काढता येईल किंवा याप्रमाणे 3 पूर्णांक आहे आणि 1/4 आहे. याला आपल्याला असंही लिहिता येते, या दोघांचा गुणाकार करणार आपण, या दोघांचा गुणाकार आणि त्यामध्ये हा नंबर आपण प्लस करणार. 4 त्रिक 12 होतील आणि प्लस 1 आणि हे भागिले 4 जशास तसे. या दोघांचा गुणाकार 4 त्रिक 12 होईल आणि प्लस 1 भागिले 4 म्हणजे हे काय होतात 13 होतात भागिले 4. 13 भागिले 4 काय होईल, 4ने भाग देऊ, 4 त्रिक 12 पहा 13ला 4ने भाग द्या, उत्तर तेच मिळेल. अंशाला छेदाने भागायचं आहे, बरोबर आहे. 4 त्रिक 12 1 राहील, 1 लहान आहे, येथे पॉईंट घेऊ, येथे 0 घेऊ. 4 2 8, येथे 2 राहतील, पुन्हा 0 घेतला, 4 25, 3.25. 3.25 याचं उत्तर काय मिळेल 3.25. पहा या पद्धतीने करता येईल किंवा या पद्धतीने करता येईल. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चौथा प्रश्न. 3 पूर्णांक 3 पंचमांश याला आपण कसं लिहू शकतो, या दोघांचा गुणाकार आणि त्यामध्ये हे प्लस करणार आपण आणि भागिले 5. 5 त्रिक 15 बरोबर आहे. 3 गुणिले 5 15 आणि त्यामध्ये हे 3 प्लस करणार आणि भागिले काय आहे 5. याप्रमाणे पहा याला आपण असं लिहू शकतो, हे प्लस 7 भागिले 10. आधी आपण काय करणार, फक्त हे रूपांतर केलेलं आहे आपण, आधी भागाकार करणार. आधी हा भागाकार आहे, हा भागाकार करणार, नंतर गुणाकार, नंतर बेरीज, नंतर वजाबाकी. 7 भागिले 10 हे भागाकार चिन्ह गुणाकारामध्ये रूपांतरित करू. पहा 10च्या खाली छेद काहीच नाही आहे म्हणजे 1 आहे, बरोबर आहे. हे जर चिन्ह आपण गुणाकारामध्ये रूपांतरित केलं, भागाकाराचं चिन्ह गुणाकारामध्ये रूपांतरित केलं तर हा व्यस्त होईल, म्हणजे 1 वर जाईल, 10 खाली येतील याप्रमाणे. आणि गुणिले 20 ही किंमत आपल्याला काढायची आहे. हे किती होतील 15 आणि 3 18 आणि हे भागिले 5 प्लस, आता गुणाकार करू आपण. एवढ्यामध्ये गुणाकार आहे, बरोबर आहे, एवढ्यामध्ये गुणाकार आहे, परंतु नंतर हे प्लस आहेत. हा गुणाकार करता येईल आपल्याला. 10 1 10, 10 2 20, 2ने भाग देऊ, 2 1 2, 2 5 10, येथे 5 राहतील, येथे 7 राहतील, बरोबर आहे. सर्व कॅन्सल झालेलं आहे, अंशामध्ये 7 आहेत आणि छेदामध्ये 5 आहेत. आता ही बेरीज करायची, परंतु दोघांचाही छेद सारखा आहे. दोघांचा छेद सारखा असेल तर एकच छेद घेणार आपण आणि अंशाची बेरीज करणार. 18 आणि 7, 18 आणि 7 25 होतील आणि हे भागिले 5. 25ला 5ने भाग देऊ म्हणजे 5. 5 1 5, 5 5 25. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पाचवा प्रश्न. 5/7 पेक्षा मोठा म्हणजे या अपूर्णांकापेक्षा मोठा पाहिजे, पण 11/14 पेक्षा लहान. या अपूर्णांकापेक्षा लहान असलेला अपूर्णांक कोणता. हे जे 4 ऑप्शन दिलेले आहेत यापैकी एक अपूर्णांक आपल्याला असा पाहिजे की तो अपूर्णांक यापेक्षा मोठा असला पाहिजे, या अपूर्णांकापेक्षा मोठा पाहिजे, परंतु यापेक्षा लहान पाहिजे. आपण यापूर्वी अपूर्णांकाचा लहान मोठेपणा कसा काढतात हे समजून घेतलेलं आहे. समजा 3/5 हा एक अपूर्णांक आहे आणि 7/8 हा एक अपूर्णांक आहे. कोणता लहान आहे कोणता मोठा आहे आपण कसं ठरवतो. हे 2 अपूर्णांक आहेत, कोणता लहान कोणता मोठा. हा गुणाकार करणार, याचा अंश तर याचा छेद, हा गुणाकार करणार. 8 त्रिक 24, हा गुणाकार 24 येत आहे, बरोबर आहे. आणि हा गुणाकार करणार, याचा अंश याचा छेद, 7 5 35. आता 35 मोठे आहेत, बरोबर आहे, म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे. यापेक्षा हा मोठा आहे, म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे. याप्रमाणे हा अपूर्णांक लहान आहे, बरोबर आहे. त्याप्रमाणे आपण काय करू, एक एक ऑप्शन घेऊ आणि चेक करू. हा अपूर्णांक किती आहे 5/7. यापेक्षा मोठा पाहिजे, यापेक्षा मोठा पाहिजे म्हणजे हा लहान असेल, बरोबर आहे. आणि 6/7 हा अपूर्णांक घेऊ आपण आणि 11/14 यापेक्षा लहान पाहिजे, यापेक्षा लहान पाहिजे म्हणजे हा अपूर्णांक मोठा असेल. आपण कोणता पर्याय घेतलेला आहे 6/7. हे खरं आहे का आपण चेक करू. 5 7 35 होतील.
आणि 6 गुणिले 7 6 7 42. हा मोठा आहे, बरोबर आहे, हा मोठा आहे. ही कंडिशन सॅटिस्फाय होत आहे. 35पेक्षा 42 मोठे आहेत म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे. हे सत्य आहे. आता हे बरोबर आहे का चेक करू आपण, कारण दोन्ही पण कंडिशन सॅटिस्फाय झाले पाहिजे या अपूर्णांकासाठी. 11 7 77 होतील. 11 गुणिले 7 77. याचा अंश आहे, नंबर येथे लिहिणार आपण. याचा अंश आहे, याचा छेद, नंबर येथे लिहिणार आपण गुणाकाराचा. 14 सखी 84. पहा इथे 84 मोठे आहेत, 77 लहान आहेत, म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे. येथे आपण लहान लिहिलेला आहे, बरोबर आहे, म्हणजे हा ऑप्शन येणार नाही, कारण ही कंडिशन सॅटिस्फाय होत नाही, बरोबर आहे. हा येथे मोठा आहे परंतु आपल्याला लहान पाहिजे, म्हणजे हा पर्याय चुकीचा आहे, म्हणजे हा ऑप्शन येणार नाही. आता हा ऑप्शन चेक करू आपण. 5/7 यापेक्षा मोठा पाहिजे, मोठा म्हणजे हा लहान आहे, बरोबर आहे. यापेक्षा मोठा हा आहे का चेक करू आपण. आणि 11/14 पेक्षा लहान पाहिजे म्हणजे हा मोठा आहे. आणि 16/21 हे सत्य आहे का चेक करू आपण. 21 5 105 होईल, बरोबर आहे. आणि 112 होतील. हे मोठे आहेत म्हणजे हे सत्य आहे, बरोबर आहे. हा मोठा नंबर आहे म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे, हे बरोबर आहे. परंतु हे बरोबर आहे का. 11 गुणिले 21 किती होतील. 11 1 11 आणि 11 2 22 आणि 1 23. हे 231 होतील. हा गुणाकार 231 होईल. आणि हा गुणाकार किती होईल. 14 गुणिले 16 16 गुणिले 14 16 चौक 64 हातचे आले 6 16 1 16 16 आणि 6 22 224 आणि हा 231. हे मोठे आहेत आणि अपूर्णांकही मोठाच आहे, बरोबर आहे, म्हणजे हे बरोबर आहे. म्हणजे दोन्ही कंडिशन या अपूर्णांकासाठी सॅटिस्फाय होत आहेत, म्हणजे ऑप्शन आपला हा येणार आहे. पुढचे ऑप्शन चेक करायची गरज नाही, म्हणजे ऑप्शन 2 आपला बरोबर आहे. या अपूर्णांकापेक्षा लहान पाहिजे म्हणजे हा मोठा असणार आहे, बरोबर आहे. यापेक्षा मोठा पाहिजे म्हणजे हा लहान आहे. नेक्स्ट क्वेश्चन 6वा प्रश्न. 3/7 यामध्ये 3/7 किती वेळा मिळवावेत, म्हणजे आपल्याला बेरीज 3 येणार आहे. पहा 3/7 मध्ये 3/7 किती वेळा मिळवावेत, म्हणजे 3/7 यामध्ये 3/7 मिळवायचे आहेत आपल्याला, म्हणजे 3/7 ही बेरीज किती यायला पाहिजे. 3 येईल का, येणार नाही. पुन्हा 3/7 आपण मिळविणार, 3 येईल का, असे किती वेळा मिळवायचे आपण 3/7. तर सर्व बेरीज आपल्याला 3 यायला पाहिजे. याप्रमाणे आपला प्रश्न आहे. पहा 3/7 यामध्ये 3/7 x वेळा मिळवावेत, म्हणजे दोघांचा गुणाकार होईल. 3/7 मध्ये 3/7 x वेळा मिळवायचे म्हणजे बेरीज आपल्याला 3 येणार आहे. हे सॉल्व करू आपण. हे करण्यासाठी वेळ खूप लागेल, हे सॉल्व करू आपण. पहा 3/7 प्लस म्हणजे हे 3x आहेत, बरोबर आहे. 3x आणि 7 होतील, बरोबर 3 असं लिहिता येईल आपल्याला. 3/7 3 गुणिले x म्हणजे 3x होतील. दोघांचा छेद सारखा आहे, एकच छेद घेणार, ही बेरीज करू आपण. आणि वरची बेरीज होईल 3 + 3x = 3, बरोबर आहे. 7 इकडे पास करू आपण. फक्त आपल्याला x त्याची व्हॅल्यू काढायची आहे. x म्हणजे किती वेळा ती पट काढायची आहे आपल्याला. 7 इकडे पास करू. 7 त्रिक 21 होतील, म्हणजे 3 + 3x = 21, बरोबर आहे. हे 3 इकडे पास करू म्हणजे 3x ही किंमत आपल्याला हे मायनसमध्ये होतील. 21 - 3 होईल, म्हणजे 3x हे 18 होतील. फक्त x पाहिजे आपल्याला. हे 3 इकडे पास करू, गुणाकारामध्ये आहेत, इकडे भागाकारामध्ये येतील. 18/3 म्हणजे x 3 सख 18. म्हणजे आपल्याला 3/7 मध्ये 3/7 असे 6 वेळा मिळवावे लागतील, म्हणजे आपल्याला बेरीज किती मिळेल. 3 मिळणार आहे. पहा चेक करून पाहू आपण. उत्तर 6 मिळत आहे. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. 6 वेळा 3/7 मिळवायचे आहेत. चेक करून पाहू आपण. 3/7 यामध्ये 6 वेळा मिळवायचे आहेत. एकदा मिळवले, दोनदा मिळवले आपण,
तीनदा प्लस केले, 4 वेळा प्लस केले, 5 वेळा प्लस केले आणि 6 वेळा प्लस केले. पहा सर्वांचा छेद सारखाच आहे, बरोबर आहे. म्हणजे एकच छेद घेणार आपण, बेरीज करायची आपल्याला. सर्वांचा छेद सारखाच आहे, एकच छेद घेणार आपण. 3, 6, 9, 12 आणि अंशांशाची बेरीज करणार. 3, 6, 9, 12, 15, 18 आणि 21. 21 भागिले 7 म्हणजेच काय 3. 21 भागिले 7, 7 त्रिक 21, 3. आपल्याला बेरीज किती पाहिजे 3. म्हणजे आपण 3/7 मध्ये हे 3/7 6 वेळा मिळवलेले आहेत. म्हणजे उत्तर 3 मिळणार आहे. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन 7वा प्रश्न. ए बी सी आणि डी इक्वल आहेत, म्हणजे सर्वांची व्हॅल्यू इक्वल आहे. एला इक्वल बी आहे, बीला इक्वल सी आहे, सीला इक्वल डी आहे. सर्वांची व्हॅल्यू एकच आहे. तर पुढीलपैकी सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? पहा याप्रमाणे 4 ऑप्शन आहेत. या ऑप्शनमध्ये ए येथे आहे, बी येथे आहे, सी येथे आहे आणि डी येथे आहे, बरोबर आहे. परंतु ए बी सी डी इक्वल आहेत. याचाच अर्थ काय? सर्वांचे अंश कसे आहेत? सारखे आहेत. कारण ए बी सी डी इक्वल आहेत, सर्वांचे अंश सारखेच आहेत, फक्त छेद वेगवेगळे आहेत, बरोबर आहे. येथे 5 आहे, येथे 7, येथे 3 आणि येथे 2. येथे आपल्याला अपूर्णांक दिलेले आहेत. सर्वांचे अंश सारखे आहेत आणि छेद वेगवेगळे आहेत. पहा अंश सारखे असतील, अंश समान असतील, अंश समान व छेद भिन्न म्हणजे छेद वेगवेगळे असतील. जर अंश समान व छेद भिन्न असतील तर ज्याचा आपल्याला काय पाहिजे? मोठा पाहिजे अपूर्णांक, म्हणजे ज्याचा छेद सर्वात लहान दिलेल्या अपूर्णांकापैकी ज्याचा छेद सर्वात लहान तो अपूर्णांक सर्वात मोठा, तो अपूर्णांक सर्वात मोठा असतो. पहा हे वाक्य लिहून घ्या. येथे सर्वात लहान छेद हा आहे, म्हणजे सर्वात मोठा अपूर्णांक हा आहे. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. पहा सर्व व्हॅल्यू इक्वल आहेत, सगळ्यांचे अंश सारखेच आहेत, बरोबर आहे. समजा एखादा नंबर घेऊ आपण 20, सर्वांचा अंश आपण 20 घेऊ. समजा हे कशाला तरी इक्वल असतील एखाद्या नंबरला, सपोज 20 आहे, म्हणजे सर्वांचा अंश सारखाच आहे. 20 भागिले 5 हा एक अपूर्णांक होईल. येथे 20 भागिले 7 कारण अंश सारखे आहेत. येथे 20 भागिले 3 आणि येथे 20 भागिले 2. पहा कोणती व्हॅल्यू जास्त येईल? ही व्हॅल्यू जास्त येईल, कारण हे 10 होतील, बरोबर आहे. हे काय होतील? 3 × 18 म्हणजे 6 पॉईंट काहीतरी येईल. 7 × 2 = 14, 2 पॉईंट काहीतरी येईल, बरोबर आहे. आणि 5 × 4 = 20, हे उत्तर 4 येईल, हे 2 पॉईंट येईल, हे 6 पॉईंट येईल आणि हे 10 येईल. सर्वात जास्त व्हॅल्यू कोणती आहे? ही आहे, म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे, कारण याचा छेद लहान आहे, म्हणजे हा अपूर्णांक मोठा आहे. नेक्स्ट क्वेश्चन 8वा प्रश्न. एका वर्गात 72 मुले असून त्यापैकी 13/24 मुलगे आहेत. पहा येथे मुले म्हणजे काय? मुले म्हणजे येथे बॉईज आणि गर्ल्स, आणि मुलगे म्हणजे फक्त बॉईज. याप्रमाणे टोटल मुले किती आहेत? 72, म्हणजे मुली आहेत आणि मुलं पण आहेत. एकूण 72 आहेत, बरोबर आहे. त्यापैकी एवढे मुलं आहेत, बॉईज आहेत, एवढे 13/24 एवढे काय आहेत? मुलगे आहेत. टोटल मुलापैकी एवढे मुलगे आहेत, म्हणजे याला गुणाकार करणार आपण 13/24, तर आपल्याला काय मिळेल? ही मुलांची संख्या मिळेल. पहा दुसरं एक उदाहरण घेऊ आपण. समजा 90 एकूण विद्यार्थी आहेत, मुलं आणि मुली एकूण 90 आहेत. त्यापैकी अर्धे काय आहेत? मुलं आहेत, म्हणजे बॉईज आहेत. मुलगे पहा इथे मुलगे म्हणजे बॉईज आहे. मुलगे किती आहेत? 1/2, म्हणजे 90 पैकी 1/2, म्हणजे आपण काय करणार? हा गुणाकारच करणार. 90 पैकी 1/2 बरोबर आहे, म्हणजे 45. 90चे अर्धे म्हणजे 45,
तेवढे मुलगे आहेत, बरोबर आहे. त्याप्रमाणे 90 ऐवजी येथे 72 दिलेलं आहे आणि 1/2 ऐवजी हा अपूर्णांक आहे. म्हणजे हा गुणाकार करणार आपण, एवढे काय होतील, मुलगे होतील. हा गुणाकार तेवढी मुलांची संख्या येणार आहे, बॉईजची संख्या तेवढी येणार आहे. काय करता येईल, 24 त्रिक 72, 24 एक 24, 24 त्रिक 72, बरोबर आहे. 3 गुणिले 13 म्हणजे 39, 3 गुणिले 13, 13 त्रिक 39, एवढे काय आहेत, मुलगे आहेत, म्हणजे बॉईज आहेत, मुलगे. आता आपल्याला मुलांची संख्या माहिती झालेली आहे, बरोबर आहे. आता 39 मुलापैकी एकूण बॉईज एवढे आहेत, एवढ्या बॉईजपैकी 1/3 कबड्डी संघात निवड झाली, म्हणजे 1/3 एकूणपैकी एवढे त्यांची कबड्डी संघात निवड झालेली आहे. काय होईल, 39 येथे गुणिले 1/3 म्हणजे काय होईल, 3 एक 3, 3 त्रिक 9, 13 त्रिक 39, बरोबर आहे. उत्तर काय मिळेल आपल्याला, 13. उत्तर मिळेल 13. म्हणजे 72 पैकी 13 मुलांची कबड्डी संघात निवड झालेली आहे. 72 पैकी एवढे मुलं आहेत आणि त्या मुलापैकी एवढ्या मुलांची कबड्डी संघात निवड झालेली आहे, म्हणजे एकूण 13 मुलांची कबड्डी संघात निवड झालेली आहे. ऑप्शन 4 आपला बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 9. पहा, अशा प्रकारचे जे प्रश्न आहेत त्याचं उत्तर आपल्याला 0 येत असते, हे लक्षात राहू द्या. टाईप कसा आहे, येथे 6 येथे 4 आहेत आणि यांचा गुणाकार येथे आहे. 6 आणि 4 तोच गुणाकार येथे आहे, बरोबर आहे. येथे बेरीज आहे, येथे वजाबाकी आहे, येथे 10 किंवा 100 याप्रमाणे असतील अंक, परंतु सारखेच नंबर असतील. असं जर असेल तर आपल्याला उत्तर 0 लिहायचं आहे. टाईप लक्षात राहू द्या. कसं 0 येते आपण चेक करू. हे काय होईल, 1/6 गुणिले 10 म्हणजे 60 होतील, प्लस हे 40 होतील आणि वजा हे 6 24 होतील, बरोबर आहे. ही बेरीज करू आपण, म्हणजे दोघांचा गुणाकार होईल, छेद वेगवेगळे आहेत, गुणाकार होईल, तिरपा गुणाकार. हे 40 होतील आणि हे 60 होतील, बरोबर आहे. ही बेरीज केली आपण, वजा 1/24. हे किती होतील, 100 होतील आणि हे काय होतील, 6 24, 2 0 हा गुणाकार, बरोबर आहे, आणि वजा 1/24. हे 2 0 कॅन्सल करू शकतो आपण, एकाच अपूर्णांकामध्ये आहेत, बरोबर आहे. तर 1/24 आणि वजा 1/24. 1/24मधून 1/24 गेले म्हणजे 0. हा नंबर प्लस आहे मायनस आहे, प्लस मायनस कॅन्सल, 0 होईल, बरोबर आहे. टाईप लक्षात ठेवा, या टाईपचा असेल तर उत्तर आपल्याला 0 लिहायचं आहे. ऑप्शन 3 आपला बरोबर आहे. उत्तर 0 कसं येते हे आपण कॅल्क्युलेट केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 10. आधी भागाकार करू आपण. हे 11/3 आहेत गुणिले हे वजा 3/22. चिन्ह गुणाकारामध्ये रूपांतरित करू तर हा नंबर वर जाईल, हा खाली येईल, बरोबर आहे. म्हणजे -8 आणि अपॉन 1 याप्रमाणे हा नंबर वर जाईल, हा खाली येईल, बरोबर आहे. बरोबर x. आपल्याला xची किंमत काढायची आहे. पूर्ण गुणाकार आहे, कॅन्सल करू शकतो आपण. हे मायनस गुणिले मायनस, पहा मायनस गुणिले मायनस प्लस होतील, बरोबर आहे. म्हणजे मायनस साईनचा विचार करायची गरज नाही, कारण मायनस आहे पुन्हा मायनस आहे, गुणाकारामध्ये प्लस होऊन जातील. म्हणजे मायनस साईनचा विचार नाही केला तरी चालेल. म्हणजे 11/3 हे मायनस आणि हे मायनस कॅन्सल होऊन जातील, कारण गुणाकार आहे, दोन्ही प्लस होऊन जातील. आता हे 3 आणि हे 3 कॅन्सल होतील, बरोबर आहे. 3 3 कॅन्सल, कारण गुणाकार आहे. 11 1 11, 11 2 22, बरोबर आहे. येथे काय आहे, 8 आणि भागिले 2, 8 आणि भागिले 2 म्हणजे x. 2 चौक 8, 8ला 2ने भाग दिला तर उत्तर 4 मिळेल आपल्याला. xची किंमत किती आहे, 4. ऑप्शन 1 आपला बरोबर आहे. याप्रमाणे 8.2चे आपण सर्व क्वेश्चन सॉल्व केलेले आहेत. समजले मित्रांनो, धन्यवाद. पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.